माझा बंडखोर आणि गिरीश महाजनांच्या निकटवर्ती या दोन संज्ञा माझ्या मागे लागल्यामुळे या निवडणुकीमध्ये माझ्या काही गोष्टी आपोआप माझ्या अंगावर आल्या आणि त्या अंगावर आल्यामुळे कधी कधी कौटुंबिक जबाबदारीचं पण भान आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आमदारकी मला मिळू शकते, मिळेल भविष्यात, पण हे लोक माझ्या सोबत राहिले अशा अनेक आमदारकी मी मिळवू शकतो. पण आत्ताची आमदारकी मी आदरणीय गिरीश भाऊ महाजन असतील, आपले सामंत साहेब असतील, दादा भुसे असतील आणि आमचे दाजी सुहास अण्णा कांदे आणि माझ्या मागे एक हत्तीसारखा मोठं सामर्थ्य ज्यांनी उभं केलेलं असे माझे मोठे बंधू गणेश गीते यांच्यापेक्षा ते आमदारकी मला त्या ठिकाणी मोठे वाटत नाही. कार्यकर्त्यांची खूप मोठी नाराजी आहे, आपण त्यांचा रोष बघितला आहे. मला अजून पण त्या ठिकाणी ते सांगताय का भाऊ आपण थांबायचं नाही, पण मी सुद्धा आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सांगतो की या ठिकाणी मी राज्याचे वरिष्ठ आपले जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांना काल त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे, आदरणीय शिंदे साहेबांना पण शब्द दिलेला आहे आणि या तिन्ही मंत्र्यांनी आमचे सुहास अण्णा कांदे असतील, निलेश बोरा असतील, गणेश भाऊ असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी मला सांगितले की आपण भविष्यात आपण कायमच सक्रिय असणार आहे राजकारणात आणि थांबलं म्हणजे संपला असं होत नाही. मला माहिती सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म हा एखाद्या माणसाला रात्रीतून हिरो पण बनवतो आणि एखाद्या माणसाला रात्रीतून झिरो पण बनवतो. मला माहिती त्याचे दुष्परिणाम खूप होणार आहे. काही गोष्टी मी त्या ठिकाणी सामंत साहेबांना, महाजन साहेबांना 2-3 तासापासून दाखवतो की साधी माझ्या थांबण्याची चर्चा होती तरी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे विषय चर्चेले जात आहे. काही ठिकाणी घोडे बाजाराच्या गोष्टी चावल्या जात आहे, असं कुठल्याही काही या ठिकाणी झालेलं नाही. ते पण आपल्याला सामंत साहेब पण सांगतील. पण फक्त या तिघांचा शब्द सुहास अण्णा कांदेंचा आणि निलेश बोरांचा रेटा आणि एकंदरीत गणेश भाऊंचं त्या ठिकाणी माझ्यावर असलेलं प्रेम, माझ्या पाठीशी असलेलं पाठबळ, यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकीमध्ये मला कौटुंबिक शांती महत्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकीत प्रचारात मी थांबवतोय. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो.